तू ही रे माझा मितवाच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्णव आणि गुंडांच्या फायटिंग पासून. तर आता सगळ्या गुंडांना मारत असतात अर्णव आणि त्याची गँग म्हणजेच आकाश आणि शिर्के. तर आता इथे आतमध्ये मंजुळा बसलेली असते, ओरडत असते ती, अर्णव दादा आत या तुम्ही, मारामारी करू नका असं म्हणून ओरडत असते ती. आणि आता इथे झटापट चालूच असते अर्णव आणि त्या गुंडांच्या गँग मध्ये. अर्णव दादा ऐका प्लीज आत या असं म्हणत असते आणि ओरडत असते मंजुळा. बघा प्रेक्षक हो, अर्णव दादा असं म्हणत असते ती, ए चल बाहेर ये, चल आवाज बंद कर असं म्हणतो तो गुंड. आणि आता मंजुळाला तो बाहेर काढतो बघा प्रेक्षक हो, आणि आता तिच्या कपाळावरती बंदूक धरतो. ए मागे हो चल असं म्हणतो तो गुंड, नाहीतर हिला इथेच ठोके ना, चल मागे हो असं म्हणतो तो. सर सर असं म्हणत असते मंजुळा. ए शांत हो असं म्हणतो तो गुंड. तर शिर्के, आकाश आणि अर्णव तिघे येतात मंजुळाच्या जवळ. तर आता मंजुळा म्हणते, सर शांत उभी राहा असं म्हणतो तो गुंड. गन खाली ठेव, तिला लागेल असं म्हणतो अर्णव. ए चल मागे हो चल असं म्हणतो आता तो गुंड. ए असं म्हणतो शिर्के, गन खाली कर असं म्हणतो आता शिर्के पण. तर आता मंजुळाला घेऊन जात असतात ती लोक. तर आता मंजुळाला घेऊन जात असतो बघा प्रेक्षक होतो गुंड. सर सर असं म्हणून ओरडत असते मंजुळा. सोडणार नाही तुला, शोधून काढेन असं म्हणतो आता इथे अर्णव. तर आता ते गुंड जातात बघा प्रेक्षक हो तिथून निघून. तर आता इथे अर्णव आलेला असतो पोलीस स्टेशन मध्ये. आणि आता तो म्हणतो, व्हॉट इज दिस इन्स्पेक्टर, दिस इज नॉट डन, दिस इज नॉट डन असं म्हणतो तो. काम डाऊन मिस्टर राजे शिर्के, काम डाऊन असं म्हणतो इन्स्पेक्टर. व्हॉट काम डाऊन, भर रस्त्यात एक मुलगी किडनॅप होते ऑन गन पॉइंट, काय चाललंय काय सिटी मध्ये असं म्हणतो तो. सर आमची स्पेशल टीम काम करतेय आणि आम्ही तिथले सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मागवले असं म्हणतो तो. तर आता आकाश म्हणतो, काय फायदा आहे तुमच्या इन्व्हेस्टिगेशन टीमचा, 15-20 दिवस आधी झालेल्या इव्हेंटचा तुम्ही फुटेज रिकव्हर नाही करू शकला, ह्या फुटेज बद्दल काय बोलताय तुम्ही असं म्हणतो आकाश. तिकडची फिल्म जळलेली आहे म्हणून हा टेक्निकल इश्यू आलेला आहे असं म्हणतात पोलीस, आणि आमची स्पेशल टीम चौकशी करतेय, आम्ही लवकरच शोधून काढू असं म्हणतो तो. ते सगळं सोडा, पहिला मंजुळाला शोधा असं म्हणतो आता आकाश. किडनॅप केलंय तिला, तिला पहिला शोधा असं म्हणतो आकाश. माझ्या काकांची डेथ झाली आहे, मर्डर झालाय त्यांचा, त्यांची सोलो आय विटनेस किडनॅप झाली आहे. ह्याचा इम्पॉर्टन्स कळतोय का तुम्हाला, सिरियसनेस कळतोय का असं म्हणतो आकाश. हो कळतोय सर असं म्हणतो आता तो इन्स्पेक्टर. आम्ही ही केस प्रायोरिटी बेसिसवर घेतली पण आहे असं म्हणतो तो. प्लीज डोंट पॅनिक शिर्के साहेब, प्लीज तुम्ही आता ह्यांना इथून घेऊन जा आणि काही इन्फॉर्मेशन असेल ना तर आम्ही कळवतो तुम्हाला असं म्हणतो इन्स्पेक्टर. ठीक आहे असं म्हणतो शिर्के. सर असं म्हणतो शिर्के, प्लीज मी फॉलोअप घेतो यांचा असं म्हणतो तो. आकाश सर प्लीज असं म्हणतो शिर्के. तर आता इथे आकाश आणि अर्णव निघून जातात शिर्के सोबत. तर आता इन्स्पेक्टर फोनवर असतो. हॅलो असं म्हणतो इन्स्पेक्टर. तर आता इथे मंजुळाच्या घरी आलेले असतात अर्णव, शिर्के आणि आकाश. तर आता इथे त्यांच्या समोर हात जोडून थांबलेला असतो मंजुळाचा बाबा आणि म्हणतो, माझ्या मुलीला काही करून सोडवा साहेब, ती माणसं माझ्या मुलीला कुठे घेऊन गेलेत साहेब. साहेब या जगात तिच्याशिवाय माझा दुसरा कोणीच नाही साहेब, मी पाया पडतो साहेब तुमच्या, माझ्या पोरीला सोडवा साहेब असं म्हणतो तो. तर आता अर्णव म्हणतो, हो हे बघा प्लीज असं करू नका, रिलॅक्स रिलॅक्स डोंट वरी, बसा प्लीज असं म्हणतो अर्णव. तर आता खूप रडत असतात मंजुळाचे बाबा. माझी लेक तुमच्यासाठी रोज देवासमोर देवाबत्ती करायची, खूप प्रेम होतं तिचं तुमच्या दोघांवरती असं म्हणतो तो. सुरुवातीपासून ती स्पर्धा बघत होती आणि म्हणून तिथे तुम्हाला भेटायला आली होती ती, आणि सगळं काय होऊन बसलं सांगा ना असं म्हणतो तो. तर आता आकाश म्हणतो, काळजी करू नका तुम्ही काका, मी शोधून काढू मंजुळाला. अहो साहेब तुम्ही ना फार मोठी माणसं आहात, तुम्ही काही करू शकता, मी पाया पडतो तुमच्या, माझ्या पोरीला शोधून आणा साहेब, मी पाया पडतो तुमच्या असं म्हणून आता तो पाया पडत असतो तिचा बाबा. तर आता मॅडम म्हणतो, शांत बसा, हे बघा तुम्ही जरा शांत व्हा, मी तुम्हाला प्रॉमिस करतो मंजुळाला काही होणार नाही असं म्हणतो अर्णव. ती जिथे कुठे असेल मी तिला आणेन तुमच्या समोर सुखरूप असं म्हणतो तो. माझ्या लेकीला शोधून आणा असं म्हणतो तो, मी प्रॉमिस करतो तुम्हाला असं म्हणतो अर्णव. सो प्लीज जरा शांत व्हा ओके असं म्हणतो अर्णव. शिर्के असं म्हणतो अर्णव, बघा यांच्याकडे असं म्हणतो अर्णव, हे तुमची काळजी घेतील असं म्हणतो अर्णव. तर आता शिर्के तिथेच थांबलेला असतो आणि आता अर्णव आणि आकाश बाहेर जातात. आकाश आपल्या माणसांना सांगून मंजुळाच्या कारचं लोकेशन ट्रेस करायचं आहे असं म्हणतो अर्णव. या असं म्हणतो आकाश. तर आता इथे अर्णव आणि आकाश निघून जातात तिथून. तर आता रात्रीचीच वेळ असते. तर आता इथे अर्णव आणि आकाश घरी आलेले असतात. तर आता इथे अविनाश म्हणतो, काय मंजुळा किडनॅप झाली, अशी कशी किडनॅप झाली, काय चाललंय सगळं असं म्हणते अंजली. ऍक्च्युली आम्ही पोलीस स्टेशनला जात असताना आम्ही, तर आता सगळा प्रकार सांगतो आकाश. तर आता ऑडिओ बंद आहे बघा प्रेक्षक, आणि आता सगळेजण ऐकत असतात काय काय घडलं म्हणून. तर आता आकाश सांगतो कसं मारामारी होते गुंडांसोबत अर्णवची आणि त्याच्या गँगची. तर आता कसं सगळे भांडत असतात आणि तेवढ्यातच मंजुळाला कसं एक गुंड येऊन किडनॅप करून घेऊन जातो, हे सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो. फ्लॅशबॅक मध्ये दाखवलंय सगळं, कसं तिच्या कपाळावरती बंदूक ठेवून घेऊन गेलेला असतो ना तो गुंड, हे सगळं सांगतो आता इथे आकाश सगळ्यांना बघा प्रेक्षक हो, म्हणजे सगळ्या राजे शिर्के मंडळींना आणि पाटील मंडळींना घरामध्ये. तर आता अर्णवला खूप जास्त टेन्शन असतं. तर आता फ्लॅशबॅक मध्ये सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक हो, मात्र ऑडिओ तेवढंच बंद आहे. परमेश्वरा ती मुलगी जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू देत असं म्हणतात आजी. बिचारी तुम्हाला मदत करायला गेली आणि स्वतःच संकटात सापडली असं म्हणतात आजी. नाही पण मला एक गोष्ट कळत नाहीये, मंजुळाने हे सगळं पहिल्यांदाच आपल्या समोर इथे बोलून दाखवलं ना असं म्हणते ईश्वरी, आणि तुम्ही लगेच तिला इथून पोलीस स्टेशनला घेऊन निघालात आणि मध्येच ती किडनॅप झाली. म्हणजे किडनॅप करणाऱ्याला माहित होतं की ती पोलीस स्टेशनला निघाली असं म्हणते ईश्वरी, पण इतक्या कमी वेळात ही गोष्ट बाहेरच्या माणसापर्यंत कशी पोहोचली असं म्हणते ईश्वरी. तर आता सगळेजण विचार करायला लागतात. हे देवा असं म्हणते वल्लरी, ह्या गाव ईश्वरीचं डोकं जरा जास्तच चालतं. उदयकांतला सांगून त्या मंजुळाला वेळेसाठी सावरलं म्हणून बरं.
नाहीतर ह्या ईश्वरीचं काय खरं नव्हतं असं म्हणते ती. हो बरोबर बोलते ही असं म्हणते अंजली. बाहेरच्या माणसाला कुठून कळलं मंजुळाबद्दल असं म्हणते अंजली. हो पण असं म्हणते नम्रता. पण घरातल्या कुणी सांगायचा प्रश्नच येत नाही असं म्हणते नम्रता. अरे वा असं म्हणते वल्लरी. माझ्या बिंडक सुनेने वेळेवर किती छान डोकं चालवलंय. मस्त बरोबर बोलतेस नम्रता, हुशार आहेस तू असं म्हणते वल्लरी. आता नम्रताला छान वाटतं की एकच लाईन ऐकून बघा प्रेक्षक खरंच खूप हसायला आलं नम्रताचा चेहरा बघून इथेच. म्हणजे इंटेन्स सीन मध्ये वेगळाच तिला हॅपीनेस झालाय, थोडी इम्पॉर्टन्स मिळाली म्हणून. तर आता इथे ईश्वरी म्हणते नाही खटकते मला हे. म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला? घरच्यांपैकी कोणीतरी सांगितलंय का? हे बघ उगाचच काही बाई बेराळून अर्णवच्या मनामध्ये काहीतरी पेरायचा प्रयत्न करू नकोस प्लीज असं म्हणते वल्लरी. वल्लरी काय बोलतीस तू हे असं म्हणतात आता मामा. तू नको विचार करूस, ती करते ना विचार असं म्हणतो तो. ती जो विचार करतीये ना तो चुकीच्या डिरेक्शन मध्ये जातोय म्हणून मी थांबवलंय तिला. घरच्यांपैकी एक म्हणजे कोण? आपण असं म्हणते वल्लरी. आपल्यापैकी कोणीतरी बातमी लीक केलीये असं म्हणणं आहे तिचं असं म्हणते वल्लरी. तर आता ईश्वरी म्हणते एक मिनिट मामी, माझा म्हणण्याचा अर्थ असा नव्हता. ही गोष्ट बाहेरच्या माणसापर्यंत पोचली म्हणजे बाहेरच्या कुणाची तरी आपल्या फॅमिली वरती बारीक नजर आहे एवढंच म्हणायचं होतं मला असं म्हणते ईश्वरी. कळलं असं म्हणतो आता अविनाश. तर आता अर्णव पण विचार करायला लागतो. तर आता सगळेच विचार करत असतात काय चाललंय म्हणून. तर आता वल्लरीला दाखवलंय. तर आता इथे वल्लरी बाहेर गार्डन मध्ये पळत आलेली असते आणि आता ती आपल्या फोन मध्ये बघत असते आणि म्हणते या फोन मध्ये माझ्या सगळ्या गुन्ह्यांची कबुली आहे, सगळे पुरावे आहेत, या फोनची विल्हेवाट लावायलाच हवी असं म्हणते ती. तर आता वल्लरी इकडे तिकडे बघायला लागते. तर आता ती समोर जाते आणि बघते तिथे खूप सारी माती असते. तर आता तो फोन चेचते ती. तर आता ईश्वरी मामी मामी करत आलेली असते वल्लरीच्या खोलीत. मामी तुमच्यासाठी हळदीचं दूध असं म्हणत आलेली असते ती. मामी मामी असं म्हणत असते ईश्वरी. काय असं म्हणते ईश्वरी. तेवढ्यातच आता कॉल आलेला असतो वल्लरीला. तर आता ईश्वरी बघते तिच्या कॉलकडे. तर आता बघते कोणाचं नाव आहे म्हणून. तर आता ईश्वरी वाचते मामी असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी शोधायला लागते वल्लरीला. तर आता इथे अर्णव आणि शिर्केला दाखवलंय. तर आता इथे अर्णव कॉल केलेला असतो शिर्केला. तर आता तो म्हणतो शिर्के मंजुळाची काही अपडेट मिळाली का असं म्हणतो अर्णव. तर आता शिर्के म्हणतो गाडीच्या दिशेने गेली आहे ना, थोडं लोकेशन ट्रॅक झालंय पण एक्झॅक्टली गाडी कुठे गेली समजत नाही असं म्हणतो शिर्के. शिर्के शिर्के त्या मंजुळाच्या वडिलांना मी प्रॉमिस केलंय प्लीज काही करून सापडली पाहिजे मंजुळा, कळते ना तुला असं म्हणतो तो. हो प्रयत्न चालू आहेत साहेब असं म्हणतो तो. पोलिसांचा फॉलोअप घेत राहा असं म्हणतो अर्णव. आणि मंजुळाचे बाबा ओके आहेत ना, काळजी घ्या त्यांची प्लीज असं म्हणतो अर्णव. हो सर मी आता इथूनच निघालोय, स्टाफ आहे त्यांच्यासोबत असं म्हणतो तो. ग्रेट कीप मी इन्फॉर्म्ड असं म्हणतो तो. हो सर मला काही इन्फो मिळाला तर मी नक्की तुम्हाला सांगेन असं म्हणतो तो. तर आता राईट असं म्हणतो अर्णव आणि फोन ठेवतो. तर आता अर्णव खूप जास्त विचार करत असतो आणि खूप जास्त टेन्शन मध्ये असतो बघा प्रेक्षक अर्णव. तर आता उदयकांतला दाखवले. फोन उचल महत्वाचं बोलायचं असतं तेव्हाच गायब होती असं म्हणतो उदयकांत. तर बघा प्रेक्षक ईश्वरी फोन घेऊन फिरत असते ना वल्लरीचा. तर त्याच्यावरती कॉल आता उदयकांत आलेला असतो. तर उदयकांत इथे चिडत असतो कॉल उचल म्हणून. तर आता इथे वल्लरी मात्र तो फोन पुरत असते बघा प्रेक्षक मातीमध्ये. ऐक असं म्हणते आता वल्लरी. तर आता तिच्या हाताला लागलेलं असतं वल्लरीच्या. तर आता तिची बांगडी तुटते आणि पडते बघा प्रेक्षक तिथेच. मामी असं म्हणते ईश्वरी. तर आता ती बघते वल्लरीला. अहो काय करत होता इथे असं म्हणते ईश्वरी. तुमचा फोन केव्हाचा वाजतोय. मी बघते असं म्हणते वल्लरी. हे घ्या असं म्हणते ईश्वरी. तर आता इथे वल्लरी बघते कोणाचा कॉल आलाय म्हणून. मामी काय झालं असं म्हणते आता ईश्वरी. ते काही नाही असं म्हणते वल्लरी. तर आता लागलेलं असतं वल्लरीच्या हाताला. तर तुमच्या हातातून रक्त येते असं म्हणते ईश्वरी. तर आता वल्लरी म्हणते ते काटे बोचले वाटतं, बाकी काय नाही असं म्हणते ती. मी लावून देऊ का औषध वगैरे असं म्हणते आता ईश्वरी. नाही मी जाऊन लावून घेते असं म्हणते वल्लरी. मी जाऊन औषध लावते थँक्स असं म्हणते वल्लरी. अहो असं म्हणते ईश्वरी. तर आता ईश्वरी बघत असते सगळीकडे. तर आता ईश्वरी चालत असते गार्डन मध्ये तिथेच. तर आता ईश्वरीच्या डोक्यामध्ये काय काय विचार येत असतात. तर आता रात्रीचीच वेळ असते. तर आता ईश्वरी आणि अर्णव झोपलेले असतात. तर आता अर्णवला मात्र जाग येत असते. ईश्वरीला पण जाग आल्यासारखी होत असते. तर आता तिचे डोळे उघडतात. तर आता अर्णवला खूप जास्त थंडी वाजत असते. तर आता तो परत झोपतो. तर आता ईश्वरी उठते. तर आता ती अर्णवच्या चेहऱ्यावरती हात ठेवते. बघते ताप आलाय का त्याला म्हणून. तर आता ती विचार करायला लागते. तर आता ईश्वरी उठते. तर आता ती उभारते बघा प्रेक्षक हो. तर आता ती पाणी आणते. तर आता कसली तर पावडर असते बघा प्रेक्षक आणि आता ती ओतून घेते. तर आता बाजूला पाणी सुद्धा असतं. तर आता ती त्याचा घोळ बनवते. तर आता लेप तयार करते ईश्वरी अर्णवसाठी. तर आता त्याच्या पायाला काहीतरी लावते ईश्वरी. तर आता अर्णव उठतो बघा प्रेक्षक हो. जाग येते त्याला. सुंदर काय करतेस तू असं म्हणतो अर्णव. अहो सर तुमच्या अंगात ताप आहे, झोपा तुम्ही, मी तुम्हाला मुलतानी मातीचा लेप लावते असं म्हणते ती. मी करण मॅनेज, तू झोप प्लीज असं म्हणतो अर्णव. अहो सर मुलतानी मातीचा लेप आहे, बरं वाटेल तुम्हाला असं म्हणते ती. नाही पायाला हात लावू नकोस तू असं म्हणतो अर्णव. प्लीज हो प्लीज असं करू नकोस असं म्हणतो तो. तुमची खूप दगदग होते, झोपा तुम्ही असं म्हणते ती. झोपा झोपा असं म्हणते ती. तर आता ईश्वरी तिच्या पायाला लेप लावत असते आणि आता तो झोपतो. तर आता ईश्वरीला पण झोप येत असते. तर आता ती खूप जास्त विचार करत असते सगळं काय चाललंय म्हणून. तर आता तिचं पायाला लेप लावून होतं. तर आता सकाळ झालेली असते. तर आता अर्णव खाली येतो. तर आता इथे आजी खूप दुःखी होऊन बसलेले असतात. आई
अर्णव ईश्वरी आलेत असं म्हणतो अविनाश. हो बस चिंटू बस असं म्हणतात आजी. तर आता आजी खूप जास्त रडत असतात आणि भावूक झालेले असतात. काय झालं आजी असं म्हणतो अर्णव. आता जास्त वेळ न घालवता रमाकांत रावांच्या अस्थि विसर्जनाचा काहीतरी बघायला हवं असं म्हणतात आजी. हो असं म्हणते अंजली. त्या गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असं म्हणते अंजली. ऑलराईट मला ह्यातलं काही कळत नाही. तुम्ही सांगा कुठे काय करायचं, आम्ही सगळे करून घेऊ रिच्युअल्स. आता असं बघ, काही जण वाराणसीला करतात, काही जण नाशिकला करतात. माझ्याकडे नाशिकच्या एका गुरुजींचा पत्ता आणि फोन नंबर आहे असं म्हणतात आजी. चालेल नो प्रॉब्लेम असं म्हणतो अर्णव. एक मिनिट आजी, अहो बाबांची इच्छा वेगळी होती असं म्हणते आता ईश्वरी. काय ग असं म्हणते आजी. म्हणजे ते जायच्या आधी मला म्हणाले होते एकदा. ईश्वरी माझी शेवटची इच्छा आहे, मी गेल्यानंतर माझ्या अस्थींचं विसर्जन कुठल्या नदीत, गंगेत, समुद्रात, कुठल्या जलप्रवाहात करू नका. आपल्याच घरातल्या अंगणातल्या झाडांना अर्पित करा असं म्हटलेलं असतो ना रमाकांत. तेवढंच माझा उपयोग होईल त्यांच्या वाढीसाठी आणि मलाही तेच थांबता येईल. तुमच्या सगळ्यांच्या सानिध्यात आयुष्यभर घरापासून दूर पळत राहिलो आणि आता तुम्ही सगळे इथे भेटलात ना, तर हे घर सोडून जायची इच्छा होत नाही आहे ग. माझी एवढी शेवटची इच्छा पूर्ण कर हा असं म्हटलेलं असतो ना रमाकांत. ते सांगते आता ईश्वरी सगळ्यांना. ते गेल्यानंतर त्यांचं अस्थि विसर्जन हे कुठल्याही नदीत, समुद्रात किंवा गंगेत नका करू, आपल्या अंगणातल्या झाडांमध्येच करा. काय असं म्हणतात आजी. हो असं म्हणते ईश्वरी. म्हणजे कुटुंबाला त्यांनी अंतर दिलं हे खंत काय त्यांच्या मनातून जात नव्हती. त्यांचं म्हणणं होतं की कमीत कमी निदान गेल्यानंतर तरी ते त्यांच्या कुटुंबाबरोबर राहतील. तर आता खूप रडायला येतं आजीना. त्यांच्या चिंटू आणि अंजली बरोबर राहतील असं त्यांनी वचन घेतलं होतं माझ्याकडून असं म्हणते ईश्वरी. तर आता सगळ्यांना खूप जास्त भावुक झाल्यासारखं होतं बघा प्रेक्षकांनी. आजी खूप रडतात. तर आता ईश्वरी म्हणते आजी. तर आता सांत्वना करते ईश्वरी आजींची. सोन्यासारख्या संसारातनं माझी सात्विका गेली आणि आता जावयाचं अस्थि विसर्जन बघायचं नशिबात आलंय माझ्या असं म्हणतात आजी. आई अगं सांभाळ स्वतःला असं म्हणतात मामा. आजी असं म्हणते अंजली. आता ती जाते आजीकडे. आजी बस ग असं म्हणते आता अंजली. सांत्वना करते ती आजीची. आजी खूप जास्त रडत असतात बघा प्रेक्षक हो. तर आता अर्णवची सांत्वना मामा करत असतात. तर बघा प्रेक्षक हो, तुम्ही सगळ्यांनी नोट केलंय का, जे अर्णवच्या हातामध्ये केशरी रंगाचं घड्याळ कायम असतं बघा प्रेक्षक हो. म्हणजे रोजच्याच भागामध्ये असतं. एकही दिवस नाही जेव्हा तो हे केशरी घड्याळ घालत नाही. तर आता इथे ईश्वरी खूप जास्त विचार करत असते. तर आता इथे दुपारची वेळ झालेली असते. तर आता अस्थि विसर्जनचा कार्यक्रम चालू होतो. अर्णव अस्थि घेऊन आलेला असतो बाहेर अंगणामध्ये बघा प्रेक्षक हो. बाबांची शेवटची इच्छानुसार त्यांची अस्थि गार्डन मध्ये विसर्जित करू असं म्हणतो अर्णव. आलो असं म्हणतो अर्णव. तर आता अस्थि घेऊन येतो तो. आई अंजली. तर आता आतमध्ये जातो अविनाश त्या दोघींना घेऊन. तर आता अर्णव आणि ईश्वरी अस्थि विसर्जन करायला आलेले असतात. सर असं म्हणते ईश्वरी, हा कलश आता इथे मातीत पुरून टाका आणि मनातल्या मनात बाबांना सांगा तुम्ही त्यांना माफ करून टाकलंय म्हणून असं म्हणते ईश्वरी. तर आता खूप वाईट वाटत असतं अर्णवला. खूप भावुक झालेला असतो तो. त्याला खूप जास्त रडायला पण येतं. तर आता विसर्जन करायला जातो तो. तर आता अस्थि ठेवतो तो समोर. तर आता तो खणतो माती अस्थि विसर्जित करण्यासाठी. तर बघा प्रेक्षक वल्लरीने तिथेच पुरवलेला असतो फोन वगैरे कालच. तर आता ईश्वरीला काहीतरी दिसतं. सर 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 एक मिनिट असं म्हणते आता ईश्वरी. तिथे काय असं म्हणते आता ईश्वरी. तर आता काहीतरी दिसतं बघा प्रेक्षक दोघांनाही. तर आता अर्णव घेतो ते आपल्या हातामध्ये. तर आता तो फोन असतो बघा प्रेक्षक जो वल्लरीने चेचून टाकलेला असतो तो. तर आता ईश्वरी बघते कुणाचा हा फोन बनवून. कुणाचा असेल असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी म्हणते हा मोबाईल तर बाबांचा आहे असं म्हणते ईश्वरी. हो असं म्हणते ईश्वरी. बाबांचा मोबाईल इथे कसं काय असं म्हणतो अर्णव. तेच तर कळत नाही ना असं म्हणते ईश्वरी. सर बाबा वारीला गेले होते, त्यानंतर ते डिरेक्टली स्पर्धेला आले आणि तिथेच तर त्यांचा खून झाला. मग बाबांचा फोन इथे कसं काय असं म्हणते ईश्वरी. मिसिंदर मे बी ते कॉम्पिटिशनला येण्याआधी इथे आले असतील असं म्हणतो अर्णव. हा असू शकतं असं. पण असं म्हणते ईश्वरी तुला एक गोष्ट कळते का, हा मोबाईल जर बाबांचा असेल तर हा मोबाईल कुणीतरी डिस्ट्रॉय करायचा प्रयत्न केला असं म्हणतो अर्णव. तर आता दोघांना विचार पडतोय कुणी केलं म्हणून. तर आजचा भाग इथे समोर बघूया तारिकामध्ये काय ते. तर आता रिकामध्ये असं दाखवलंय की अर्णव म्हणायला लागतो परत. तर आता अजून काहीतरी सापडतं त्याला. तर त्याच्यामध्ये बांगडी असते. तर बांगडीचा तुकडा कुणाचा असेल असं म्हणतो अर्णव. तर आता ईश्वरी विचार करायला लागते. तर आता तिला आठवतं मामींची बांगडी, रमाकांत बाबांचा मोबाईल दोन्ही एका ठिकाणी कसे काय, दोघांचा कसं काय संबंध असं म्हणते आता ईश्वरीने विचार करायला लागते. आणि तिला फ्लॅशबॅक सुद्धा येतं की आता वल्लरीच्या हाताला लागलेलं असतं आणि ती मलम लावणार असते ना, सगळं लक्षात येतं बघा प्रेक्षक हो तिच्या आता. काय संबंध असेल या दोन्ही गोष्टींचा असं म्हणते आता ईश्वरी. तर आता ईश्वरी वल्लरीकडे तिने म्हणते मला ना तुमच्यासारख्या बांगड्या मामी असं म्हणते ईश्वरी. अहो ही जखम काल रात्रीच झाली आहे ना तुम्हाला असं म्हणते ईश्वरी. तर आता वल्लरीला खूप जास्त राग आलेला असतो ईश्वरीचा. तर बघा प्रेक्षक रिकॅप्शन इथे समजा आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका. तर प्रेक्षक अजून एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.